छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत विजयासाठी भाजपनं कंबर कसली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा होणार आहे। 5 जानेवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे। 6 जानेवारीला रवींद्र चव्हाण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील तर 8 जानेवारीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली। 3ही दिवस भारतीय जनता पक्षाचे नेते छत्रपती संभाजीनगरात असून याविषयी अधिक माहिती दिली आहे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी। पाहूयात। जनतेसोबत संवाद साधण्यासाठी आणि विजय मिळवण्याचं गणित एकत्रित करण्यासाठी तुमची सभा होती, म्हणजे तुमचे नेते येतात त्या सांगा। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळावं आणि भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये छत्रपती संभाजीनगर यावं म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब 8 तारखेला येते। 8 तारखेला संध्याकाळी साधारण 4 वाजता त्यांची सभा होणार आहे आणि ही सभा प्रत्येक वॉर्डामध्ये दाखवता यावी म्हणून ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा आहे त्या ठिकाणी आम्ही स्क्रीन लावून ही सभा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सभेच्या माध्यमातून काही वार्डातील नागरिकांना त्यांच्याशी संवाद सुद्धा साधता येण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत। याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा रेव्हेन्यू मिनिस्टर माननीय बावनकुळे साहेब हे 5 तारखेला येणार आहेत आणि 5 तारखेला येऊन त्यांच्या माध्यमातून जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्था केलेली आहे संघटनात्मक आढावा घेतला जाईल। विशेषतः त्यांच्या सुद्धा आम्ही 1-2 ठिकाणी सभा लावणार आहोत। विशेषतः म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून जे आमच्या भगिनींना मदत झालेली आहे त्याबद्दल ते विशेष बहिणींसाठी सुद्धा एक सभा महिलांची आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि 6 तारखेला मात्र आमचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण साहेब येणार आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे भाजपच्या नेत्यांचं विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। राज्यात जरी 29 महापालिकांची निवडणूक घोषित झाली असली तरी प्रामुख्याने सर्वांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरताना पाहायला मिळते। एकीकडे ठाकरे बंधू मुंबई वाचवा असा नारा देत असताना मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय। खरं तर या सगळ्यांमध्ये मतदार राजा नेहमीच दुर्लक्षित राहिला। मात्र हे सगळं होत असताना मुंबईबद्दल मतदार राजाला नेमकं काय वाटतंय जाणून घेतले लोकशाही मराठीनं। पाहूयात। बेसिक मुंबई मराठी माणसाची आणि नंतर विकास तर आलाच पाहिजे सायमल्टेनियसली। नाही, आता लोक जागरूक झाले आहेत आणि डेव्हलपमेंटची सगळ्यांना इम्पॉर्टंट कळलं आहे। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं हे त्यांच्यासाठी मॅन्डेटरी राहणार आहे। पण आता सगळ्यांना एक्सप्रेस हायवे कोस्टल याच्यामुळे सगळ्यांना जाणीव पण झाली। पूर्वी कसं होते रस्ते तेवढेच त्याच्यावर चालत होतं, पण आता सगळे अवेअरनेस आल्यामुळे त्यांना करावंच लागणार असं मला तरी वाटतं। गेली 8 वर्ष नगरसेवकांविना मुंबई आहे, पण आमचं काही अडलेलं नाही आहे। पण आता हे आल्यावर तरी अजून काही चांगलं घडेल अशी आशा आम्ही बाळगतो। मराठी माणसांनी विकास करावा आणि आपलं मत जो मराठी माणसांना द्यावं असं वाटतं। गायचं म्हणजे आपल्याला विकास तर हवाच आहे, पण त्याच्याबरोबरच आता सगळी जी इकडे तिकडे जाणं चाललं आहे, पक्षांतर चाललं आहे, त्याच्यामुळे भरवसा पण कोणाचा देऊ शकत नाही आहे की मतदान करायचं आपला हा हक्क आहे, पण तो आपण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं की आपण ज्याला देतो तो उद्या त्याच पक्षात राहून काम करेल ह्याची पण गॅरंटी राहिलेली नाही आहे। विंडो काय सगळं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।